श्री गणेशाय नमः. श्री दत्तात्रेयाय नमः. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी मूळचा संस्कृतमधील श्री दत्तपुराण व इतर दत्तांच्या साहित्याला व त्यांना झालेल्या साक्षात्काराला सर्वसामान्य जनांसाठी साध्या व सोप्या भाषेत ओवी स्वरूपामध्ये उपलब्ध करून दिले. या ग्रंथाचे नाव आहे दत्त महात्म्य. या ग्रंथामध्ये दीपक नावाच्या शिष्याला वेदधर्म हे गुरु पुरातन कथा सांगत आहेत. दत्त महात्म्य या ग्रंथाची रचना पूर्ण होऊन आज जवळपास 100हून अधिक वर्ष पूर्ण झालेली आहेत. या ग्रंथाचे एकूण 51 अध्याय असून श्रीमद दत्त महात्म्य पारायण केल्याने किंवा भक्तिभावाने श्रवण केल्याने आलेली किंवा येणाऱ्या संकटांची तीव्रता कमी होते किंवा ते नाहीशी होतात व इष्ट शुभकार्य घडून येते. असा हा परमफलदायी दत्तग्रंथ आजपासून आपण सुरू करत आहोत. भक्तीचे एकूण 9 प्रकार सांगितलेले आहेत, ज्यातील श्रवण भक्ती हा एक महत्त्वाचा प्रकार आहे व याच भक्ती मार्गाने आपण सर्वजण या ग्रंथाचे श्रवण भक्ती करणार आहात. दर गुरुवारी याप्रमाणे एक अध्यायाचे पारायण म्हणजेच मराठी कथा स्वरूपामध्ये आपण त्याचा अर्थ समजून घेणार आहोत. त्यासाठी आमच्या @सद्गुरू स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व त्याचसोबत नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आमचे सर्व एपिसोडचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. चला तर मग सुरू करूयात वासुदेवानंद सरस्वती विरचित दत्त महात्म्य या ग्रंथाला. पहिल्या अध्यायामध्ये मंगलाचरण केलेले आहे व नवविध भक्ती म्हणजे काय व त्या भक्तीचे प्रकार समजावून सांगितलेले आहेत. तसेच नवविध भक्तीमधील कुठल्या प्रकारची भक्ती कोणी कोणी केली हे देखील सांगितलेले आहेत. यानंतर सृष्टीचा क्रम समजावून सांगितलेला आहे व श्री दत्तगुरूंचे माता व पिता म्हणजेच अत्रिमुनी व माता अनुसूया यांची कथा सांगितलेली आहे. तर सुरू करूयात श्री दत्त महात्म्य अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. जो ज्ञान, कर्म, इंद्रिय व प्राणसमुदा यांचे रक्षण करतो त्या गणपतीच्या चरणी प्रथम वंदन. ज्याला अंबा मातेचा पुत्र म्हणतात, जो कलियुगामध्ये गाणगापुरास राहतो, जो आपल्या हाताने अभयदान व वरदान देतो व ज्याचे स्मरण केल्यास भक्तांचे विघ्न दूर करतो, जो कर्ता आहे, धारण करतो, संहारही करतो, जो विश्वाचे दुःख दूर करतो, त्या श्री दत्तचरणी साष्टांग वंदन असो. मी वासुदेवानंद केवळ निमित्त मात्र आहे. हा ग्रंथ भाविकांचे यथार्थ असे हित साधून नेणार आहे. जगाच्या उद्धारासाठी परमेश्वराने अत्रिमुनींच्या घरी अवतार घेतला आहे. त्याचे या पुराणामध्ये सविस्तर वर्णन केलेले आहे. त्याचे सारभूत जो दत्तपुराण आहे त्याची श्लोक संख्या आहे 3500, पण तो पूर्ण संस्कृतमध्ये आहे, त्यामुळे ते सर्वसामान्यांना समजणे खूप अवघड आहे. म्हणून हा या ग्रंथाचा प्रारंभ केलेला आहे. या ग्रंथाच्या वाचनाने भक्तवत्सल स्वयंप्रकाशी असा जो चित्ताची उद्विग्नता दूर करणारा भगवान विष्णू आहे त्यांचे ज्ञान होऊ शकेल. दत्तपुराणाचे 3 भाग आहेत: ज्ञान, उपासना आणि कर्मयोग. यातील जे उपासना कांड आहे ते ईश्वराची प्रेम सांगणारे आहे व यातील सर्वात महत्त्वाची कथा आहे ती कार्तवीर्य अर्जुनाची. अहर्काच्या विज्ञानाची माहिती व आयु व यदुराजा यांच्या उद्धानाची कथा एवढा भाग येतो. मानवाला जर मुक्ती हवी असेल तर त्याने नवविध भक्ती आदरपूर्वक आचरावी. त्यामुळे ऐहिक सुख व प्राप्ती होते, अंती अनायासे मोक्ष प्राप्त होतो. त्या नवविध भक्तीचे प्रकार आपण जाणून घेऊयात. स्मरण भक्ती, वंदन भक्ती, सख्य भक्ती, सेवा भक्ती, अर्चना भक्ती, श्रवण भक्ती, दास्य भक्ती, कीर्तन भक्ती आणि शेवटचं म्हणजे सर्वस्वाचे परमेश्वराला अर्पण करून केलेली भक्ती. कार्तवीर्याने स्मरण भक्ती केली.
अहर्काने वंदन भक्ती केली, विष्णुदत्त नावाच्या भक्ताने सेवा केली म्हणजेच सेवा भक्ती केली, यदूने पूजन अर्चन केले, वेदधर्म नावाच्या भक्ताने गुणसंकीर्तन केले, परशुरामांनी सख्य भक्ती केली, दीपकाने श्रवण भक्ती केली, कित्येक भक्तांनी श्री दत्तांना सर्वस्व अर्पण करून श्री दत्तांच्या चरणी लीन होऊन मोक्ष प्राप्त केले. भक्ती हीच ज्ञानाची जननी आहे. भक्ती ही साधनेचा यथायोग्य क्रम दाखवून त्यांचा श्रम वाचविते. अत्री ऋषींनी देखील नवविध भक्ती करून देवांना प्रसन्न करून घेतले. त्यामुळे प्रत्यक्ष परमेश्वराचा पिता होण्याची पात्रता त्यांच्या अंगी आली होती. परात्पर परमात्म्याने सृष्टीचे ईक्षण केले, अवलोकन केले, हीच त्यांची इच्छाशक्ती होती. त्यांनी ब्रह्मदेवाला उत्पन्न केले, त्याला वेदांचे ज्ञान दिले. पृथ्वी ही पंचभूतात्मक सृष्टी त्याच्या करवी निर्माण केली. ब्रह्मदेवाला 7 मानसपुत्रे आहेत. त्यातील दुसरा पुत्र म्हणजे अत्री ऋषी होय. ते ब्रह्मदेवाला फार प्रिय असून जगद्विख्यात होते. त्यांनी स्थूल, सूक्ष्म व कारण अशा 3ही देहांचा अभिमान सोडला. जागृती, स्वप्ना व सुषुप्ती या 3ही अवस्था ओलांडल्या. तम, रज व सत्व हे 3ही गुण ओलांडले व अत्री म्हणजे जिथे हे 3हीपणा नाही असा अत्री असे आपले नाव सार्थकी केले. ब्रह्मदेवाचे अतिशुद्ध तपोबल त्यांच्या नेत्रांद्वारे साकारले व बाहेर व्यक्त होऊन त्याने ऋषी स्वरूप धारण केले. ते ऋषी स्वरूप म्हणजे अत्री ऋषी होय. त्या काळी सूर्यग्रहणाचे कारण काय असते याबद्दल कुणालाही माहिती नव्हती. याबाबत अत्री ऋषींनी माहिती जाणून घेऊन याबाबत सामान्य जनमानसात ही माहिती पोहोचवली. त्यांनी ऋग्वेदाचे 5वे मंडल प्रकट केले. त्यातून अग्नी आदी करून सर्व देव समुदाय कसा फळ देणारा आहे हे सांगितले. कृतयुगातही अनेक लोक प्राणी रोगग्रस्त झाले असता अत्री ऋषींनीच लोकांना वैद्य होऊन औषधं दिली व त्यांना बरे केले. म्हणून सामान्य लोकांना उपयोगी पडेल असा स्मृती ग्रंथ त्यांनी रचला. पण तोही लोकांना समजेना. तेव्हा अत्री ऋषींनी नवी स्मृती रचली. जरी अत्री ऋषी निरीच्छ मनाचे होते तरी ब्रह्मवेत्त्यांमध्ये श्रेष्ठ होते. पित्याची आज्ञा म्हणून त्यांनी अनुसूयेस वारिले. कर्दम ऋषींचे तप जणू मूर्तिमंत होऊन देवभूतीच्या उदरात जो गर्भ राहिला तीच अनुसूया कर्दम ऋषींची कन्या होती. तिचेच अत्री ऋषींनी पाणीग्रहण केले. अनुसूया माता ही सर्व अतिथींचे आदरातिथ्य करत असे. तिच्या दारी आलेला कुणीही अतिथी विन्मुख होऊन परत गेला नव्हता. तिने ऋषीवेशात आलेल्या ब्रह्मा, विष्णू व महेश यांना दिगंबर अवस्थेत भोजन दिले होते. त्याचे झाले असे की अनुसूयेची तपसामर्थ्य व पतिव्रत धर्माची ख्याती 3ही लोकांमध्ये झाली होती व तिची परीक्षा घेण्यासाठी माता सरस्वती, माता लक्ष्मी व माता पार्वती यांनी आपापल्या पतींना अनुसूयेची परीक्षा घेण्यासाठी पाठविले. पण या परीक्षेमध्ये त्रिदेवांनी अनुसूयेसमोर दिगंबर अवस्थेत भोजन वाढण्याचा आग्रह केला. पण अनुसूयेने आपल्या तपशक्तीने त्रिदेवांना नवजात बालकांमध्ये रूपांतर केले. यानंतर 3ही महादेवी आपल्या पतीच्या शोधात अनुसूयेच्या आश्रमात आल्या असता अनुसूयेने त्यांच्यासमोर 3 बाळं ठेवली. पण या देवांना आपले पती ओळखू आले नाहीत. नंतर अनुसूया मातेने त्यांना त्यांचे पती वापस दिले. या संदर्भातील संपूर्ण कथा आपल्या यूट्यूब चॅनलवरती ब्रह्मांड नायक कथा श्री दत्त अवतारांची भाग 1 या रूपाने आपण आधीच प्रसारित केलेली आहे. ज्यांना संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल त्यांनी ही संपूर्ण कथा भाग 1 मध्ये ऐकू शकता. पातिव्रत धर्माने वागल्यामुळे तिला फार मोठे सामर्थ्य प्राप्त झाले होते. कौशिकाच्या पत्नीने सूर्याला शाप दिला तेव्हा तो उगवला नाही. अंधारामुळे सृष्टीचा क्रम बदलू लागला व प्राणी मरू लागले. म्हणून अनुसूयेने कौशिक पत्नीला नीट समजावून सांगितले आणि सूर्याला उदयास आणले. मानवसाच्या शापाने ब्राह्मण मरण पावला. पण त्यावेळी अनुसूयेने क्षणातच त्याला पुन्हा जिवंत केले. तिचे ते कठीण कार्य पाहून देवाने तिला वरदान दिले की त्रिदेव तुझे पुत्र होऊन तुझ्या अधीन राहतील. त्या अनुसूयेसाठी पायाखालची जमीन मृदू झाली. तिला त्रास होऊ नये म्हणून वारा मंद मंद वाहू लागला. तिला ताप होऊ नये म्हणून सूर्याने देखील आपली किरणं शीतल केली.
व तिच्या सामर्थ्यापुढे देवदेवता भयाने थरथर कापत होते. तिचे सौंदर्य चंद्राप्रमाणे होते असे म्हणणे पण चुकीचेच, कारण चंद्र तिच्या मानाने फिकाच. चंद्रासोबत तिची तुलना करणे म्हणजे तिचा अपमानच ठरला असता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चंद्र हा तिचाच पुत्र होता, कारण ब्रह्मदेव स्वतः चंद्र बनून तिच्या पोटी जन्माला आलेला व तिच्याजवळ वैष्णवी अंश ठेवून पंचांगाचा आधार बनण्यासाठी पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करण्यासाठी निघून गेलेला. असा चंद्र जरी पौर्णिमेला पूर्ण होत असला तरी उत्तर रात्री चंद्राचे तेज फिकट होत जाते. त्यामुळे अनसूयेशी त्याची तुलना ही अयोग्यच. सूर्य तिच्यासारखा तेजस्वी म्हणावा तर सूर्याला उदय आणि अस्त असतो. तो अनसूयेप्रमाणे नित्य तेज कुठे दाखवतो. कौशिक पत्नीने सूर्याला शाप देताच सूर्याची शक्ती कशी मर्यादित आहे हे उघड झाले. सूर्य 10 दिवस उगवलाच नाही. त्या सूर्याला सती अनसूयेने उदयास आणले. त्यामुळे तिच्याशी कोणाचीच तुलना होऊ शकणार नाही. दया, क्षमा आणि शांती हे श्रीहरी विष्णूंचे गुण आहेत. तर श्रीहरी विष्णू जगाचे नियामक म्हणून सर्वश्रुत आहेत. तर त्यांना अनसूयेचा धाकटा भाऊ मानतात, कारण कर्दम ऋषींचा पुत्र कपिलच्या रूपाने श्रीहरी विष्णूंनी अंशरूपी अवतार घेतलेला व अनसूया माता ही कर्दम ऋषींची मोठी कन्या. नंतरच्या काळात आपली भक्ती, तपोबल व पातिव्रत्याच्या जोरावर श्रीहरी विष्णूंनी अनसूयेचा पुत्र म्हणून जन्म घेतला. म्हणून विष्णूंची उपमा देखील अनसूयेला देता येणार नाही. म्हणून एकमेव कला चैतन्य अनसूया माता मनाला पूजनीय वाटते. तिला जगात उपमा नाही, तिला अबला कोण म्हणेल. अत्री ऋषी परम सामर्थ्य होते. तप हेच त्यांचे धन होते. त्यांना कुठलाही स्वार्थ नव्हता. त्यांचे जीवनच परोपकारासाठी होते. अनसूया ज्यांची पत्नी झाली तिचे पातिव्रत्य महान अलंकार होते व दया, क्षमा या गुणांनी अत्यंत शोभून दिसत असे. सारे त्रैलोक्य शोधूनही अशी साध्वी मिळणे केवळ अशक्यच होते. तिने तपश्चर्या न करताच उत्तम साधन संपादन केलेले होते. ईश्वराने जशी जगात अवतरण्यासाठी मायेची रचना केली व नंतर तो सगुण होऊन जगात अवतरला, त्याचप्रमाणे अनसूयेचे पवित्र व तेजस्वी शरीर प्रकट स्थान म्हणून निवडले. अनसूयेस ब्रह्मदेवाचे द्वितीय पुत्र अत्री ऋषी यांना त्रिदेवांनी स्वतःच त्यांचे पुत्र म्हणून स्वतःच दान केले. म्हणून तो दत्त आत्रेय या नावाने प्रसिद्ध आहे. तसाच तो भगवान जो भक्तीसाठी स्वतःचा दाता झाला व स्वतःच देयही झाला, असा तो दत्तात्रेय, ज्यांच्या गुणांचे वर्णन फक्त वेदच करू शकतात, ज्यांचे अनंत गुणांचे वर्णन करताना वेद पुराणे शिणतात. तिथे आमचे चित्त एवढे अल्प आहे की त्या भगवंताचे पूर्ण वर्णन कसे करणार, त्यांची गणना तरी कशी करणार. अथवा उत्तम कवित्व रचून देवाचे चित्त संतुष्ट करावे तर बृहस्पतीसारखे कवित्व गुण विस्मयकारक हवे, पण तेही माझ्यात नाहीत. तेव्हा सांगणे असे आहे की तसा काही हेतू इथे नाही. मला कर्तेपणाचा मुळीच अभिमान नाही. देव जशी प्रेरणा देत आहेत तसे हे लेखन घडत आहे. गोदावरी नदीच्या तीरी वेदधर्म नावाचा मुनी राहत असे. तो आपल्या पूर्वकर्माचा क्षय व्हावा या हेतूने काशी येथे वास करू लागला आणि आपले दुष्कर्म क्षीण करून तेथे शांती प्राप्त करिता झाला. दीपक नावाचा त्याचा एक शिष्य त्यांची उत्तम प्रकारे सेवा करीत होता. त्याने 21 वर्ष मोठ्या कष्टाने पण मनापासून त्या गुरूंची सेवा केली. या दरम्यान त्याने सेवेत कुठलीही हैगई केली नाही किंवा सेवाव्रत खंडितही केले नाही. यामुळे हरी आणि हर हे 2 देव त्याला प्रसन्न झाले व त्याला वर दिला. पण दीपकाची सत्यपालन करण्याची वृत्ती इतकी दृढ होती, वर घेण्याकडे त्याची मती वळालीच नाही. त्याचे ते निस्पृहपणे वागणे पाहून त्याचे गुरु त्याला म्हणाले, मी तुला वर देतो, पण तो ऐच्छिक असेल, त्यामुळे सांग तुला काय हवंय, काय वर हवा तुला. त्यावेळी दीपकने मागितले की मला श्री दत्तात्रेयांचे चरित्र सांगा. त्यावर गुरु तथास्तु म्हणाले व त्याला श्री दत्तात्रेयांची कथा सांगायला सुरुवात केली. याचबरोबर दत्त महात्म्य या ग्रंथातील आपला पहिला अध्याय संपला. प्रत्येक अध्याय संपल्यानंतर आपण दत्तांच्या प्रत्येक मंत्राचा एक एक माळ जप करूयात.
ॐ त्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। 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 ॐ त्रां दत्तात्रेयाय नमः।
द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ त्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ 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 द्रां दत्तात्रेयाय नमः।
ॐ त्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ त्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ त्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ त्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ त्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ त्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ त्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ त्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ त्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ त्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ त्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ त्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ त्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः।